नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर मंडळी, आजची आपली रेसिपी आहे सगळ्यांच्या आवडीची स्ट्रीट स्टाईल रगडा पॅटीस। एकदम झक्कास बनवलेली आहे। तर चला मंडळी, वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर याच्यासाठी मी घेतलेले आहे सफेद वाटाणे। सफेद वाटाणे मी स्वच्छ धुवून ते 4-5 तास पाण्यात भिजत ठेवलेले आहेत। आता हे कुकर आपण गॅसवर ठेवून 5 ते 6 शिट्या घेऊया आणि चांगलं शिजवून घेऊया। शिट्या झालेल्या आहेत। आता कुकर थंड करून आपण बघूया हे वाटाणे शिजले का। हे बघा, वाटाणे शिजलेले आहेत, पण पाणी याच्यामध्ये आहे हे ऑब्झर्व होईपर्यंत आपण ह्याला मॅश करून घेऊया। पाणी ऑब्झर्व होईपर्यंत आपण त्याला थोडंसं मॅश पण करूया। मॅश करण्याने आपला रगडा एकदम प्रॉपर होतो। तर आपण मॅश करूया प्रॉपरली आणि तोपर्यंत आपला पाणी पण कमी होऊन जाईल। तर गॅसवरतीच माझा कुकर आहे आणि मंद आचेवर मी ठेवलेला आहे। आणि आता हे प्रॉपरली मॅश झालेलं आहे, हे बघा, हे तुम्ही बघू शकता। आणि पाणी पण आपलं कमी झालेलं आहे। आता याच्यामध्ये कोरिएंडर स्प्रेड करूया आणि आपला रगडा आता रेडी आहे। तर चला आता आपण पॅटीस बनवायला सुरुवात करूया। तर पॅटीस बनवण्यासाठी मी 2 बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि मी गॅसवरती कढई ठेवलेले आहे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मग जिरं टाकलेलं आहे। जिरं तडतडल्यानंतर आपल्याला बटाटा टाकायचा आहे। बटाटा मॅश करून टाकायचा आहे आणि मेक शुअर मंडळी की याच्यामध्ये तेल आपल्याला जास्त नाही पाहिजे, नॉर्मली 1-1.5 चम्मच असं छोटा चम्मच। आणि मग ह्याच्यामध्ये आपण टाकलेले आहे ब्लॅक पेपर पावडर, चाट मसाला आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। थोडं 2 मिनटं असंच मंद आचेवरती थोडं शिजून घ्यायचं आहे। नंतर मग आपल्याला ह्याला प्रॉपरली मॅश करायचं आहे। मॅश केल्याने काय होतं मंडळी, आपला जो पॅटीस आहे ना, ते पॅटीस तुटत नाही किंवा ब्रेक असं होत नाही। तर आपल्याला हे बघा, हे आता प्रॉपर झालेलं आहे मॅश। आता आपण पॅटीस बनवायला घेऊया। मी पॅटीस असे थोडे मोठे बनवते, तुम्ही पाहिजे तर छोटे बनवू शकता तुमच्याप्रमाणे। मला काही जास्त बनवायचे नाही आहेत, मी 4च बनवणार आहे। तर हे झालेले आहेत माझे पॅटीस रेडी। आता आपण ह्याला शॅलो फ्राय करूया आणि शॅलो फ्राय आपल्याला तेल गरम झाल्याच्यानंतर तेल थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला आणि ते मंद आचेवरतीच आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे, तेव्हाच ते व्यवस्थित आपले शिजले जातात आणि शॅलो फ्राय होतात। आता चला आपण ह्याला असेंबल करायला सुरुवात करूया। असेंबल करण्याकरिता मी घेतलेला आहे सर्वात पहिले रगडा आणि मग त्याच्यावरती मी ठेवते आहे पॅटीस। ह्याच्यावरती आपल्याला अजून एकदा रगडा स्प्रेड करूया। मंडळी, आत्तापर्यंत जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा। आता इथे आपल्याला कांदा स्प्रेड करायचा आहे। कांदा छोटं कापून घ्यायचं आहे आपल्याला आणि टमॅटो पण छोटे कापून घ्यायचे, ते पण स्प्रेड करायचं आहे आणि कोथिंबीर स्प्रेड करायची आहे आणि मी ग्रीन चटणी बनवली ती स्प्रेड करणार आहे आणि मिठी चटणी पण स्प्रेड केलेली आहे आणि वरून आपल्याला छोटी सेवया स्प्रेड करायची आहे। मग झालं की नाही आपला मस्त रगडा पॅटीस। थँक्यू।